हॅलो गाईज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आज आम्ही होळीची आणि धुलीवंदनाची तयारी करतोय. आता पन्न्या भरतोय. नंतर फुगे वाजणार. आम्ही अजून काही सामान नाही आणले म्हणून पन्न्या भरतोय आम्ही. टाइमपासची उत्कुशच झाल्यात पन्न्या भरून. अजून लय भरायचं आम्हाला. हो लक्षात पन्न्यांच्या काठी काही लवकर लागत नाही. तुम्ही काय काय तयारी करताय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता आम्ही इथे सगळे रांगोळी काढत आहोत. गाईज हा ससू ससू छोटू काढलं छोटे बिटू गाईज आर्याची फुलं बघा आणि विघ्नेशचं बघा. तू ऐक आम्हाला पुढचं घालतो. आई जातात ते त्यांची रांगोळी काढून आत येतील. गाईज ही आत्याने केलेली भजी, ही आमटी. विघ्नेश तर स्वतःला सगळं झाल्यानंतर स्वतःला थोडंसं क्रेडिट घ्यायला आलाय. नको तो कलर पडू. काही आर्या पण इथं गाणे बोलत बोलत रांगोळी काढते आणि विघ्नेश फालतू चाळी करतोय. विघ्नेश काय करतोय रे? त्यासारखे फालतू चाल नाही करत. काही होळीचे सामान आमच्या इथं सकाळची पेटते आणि तू कॅमेरा दिसत. आमच्या गाव आहे ना कसं कोणाचं ते कोकणातले गाव तिथं शंकासूर येतो. शंकासूर त्यांना नको ते काय असतं? त्यांना फक्त मागे पळवायचं असतं. लय मजा येते. काय करतात जर पळून पकडा पकडी खेळतात, सगळं खेळतात त्याच्यानी म्हणजे मजा पण येते. आणि ते काय असतं का सणाचं नाव काय असतं? म्हणजे त्याला शिमगाचं सण बोलतात. होळीला करतात का ते? आमच्या दाराशी आहे. अच्छा ते का? आपल्या मांडीवर बसून झालो कारण आमच्या गावाला ना कसला पण नाव असू दे, गणपती असं ज्या सो गाईज जेवायला बसलोय. हे बघा मम्मीने काय काय केले. पुरणपोळी, आमटी, वरण भात, भजी, पापड आणि कुरडई. हे बघा दीदी. आता भेटूया जेवण झालं. गाईज आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही एकदम इम्पॉर्टंट काम करतोय. फुगे भरायचे. इम्पॉर्टंट काम असतंय होळीसाठी. मित्रांनो तुम्ही हे घ्या परवडते. काय तिथं बादली भरून पन्न्या भरून ठेवल्यात आम्ही. पाय तू काय नसतं पकडले का वरती ढकल वरतीच ढकलते ते. हा बघ किती. तर गाईस अशा पद्धतीने आमची तयारी चालू आहे. आता भेटूया आपण डायरेक्ट उद्या होळीच्या नाही धुलीवंदनच्या दिवशी. बाय बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईस. तर आता आम्ही उठलेलो आहोत आणि आता वाजलेले आहेत 7. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो, नाश्ता करतो आणि मग डायरेक्ट होळी खेळायला जातो. पायल इकडून नको, पायल त्या साईडला.
काय झालं काय नाही. तुला नको ना ओल्लं करू बाबा. ए, अडक्याला मारूयात. मी म्हणलं चांगलं म्हणते. मी म्हणलं चांगलं म्हणते. सो गाईज आम्ही बघा होळी खेळून आंघोळ्या केल्या आणि आता आमचे तोंड बघा. हे बघा कलर काही निघाला नाही. चिकू वेगळी चिकडी. हे बघा सार्थक कुठे थांब. हे बघा सार्थक तर काय निघालच नाही भाई. तर गाईज तुम्हाला आमचा होळी आणि धुलीवंदनचा ब्लॉग कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. बाय.